हॅलो ऑल डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 6th क्लासचं जे इंग्लिश बालभारतीमधलं चॅप्टर आहे 2.4 यंग व्हॉइसेस अबाउट इंडिपेंडन्स डे. तर हा चॅप्टर आपण अभ्यास करणार आहोत. हे जे वॉर्मअप क्वेश्चन आहे मी हे तुम्हाला एक्सरसाइजमध्ये शेअर करून देणार. आता बघा, रीड अँड अंडरस्टँड व्हॉट डज इंडिपेंडन्स मीन टू यू. आत्ताच मुलांनो आपण 15 ऑगस्ट सेलिब्रेट केलेलं आहे, इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केलेला आहे. तर इथे तुमच्याच वयाच्या मुलांनी त्यांचे व्ह्यू पॉईंट्स, त्यांना काय वाटतं इंडिपेंडन्सबद्दल ते शेअर केलेलं आहे. तेच आज आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. पण त्याआधी बघा काय सांगितलेलं आहे की व्हॉट डज इंडिपेंडन्स मीन टू यू. तुमच्यासाठी इंडिपेंडन्स म्हणजे काय, तर स्वातंत्र्य. तुमच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे काय. On the occasion of India's Independence Day celebration, we ask children what independence means to them. Children also express their ideas on how India can become a more equal and progressive nation. Here's what they said. सो इथे सांगितलेलं आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असंच काही मुलांना विचारण्यात आलं होतं की तुमच्या मते इंडिपेंडन्स डे म्हणजे काय किंवा इंडिपेंडन्स म्हणजे काय. तर त्यांनी सांगितलेलं होतं, त्यांनी त्यांचे व्ह्यू पॉईंट्स इथे शेअर केलेले आहे. परत त्यांना हा प्रश्न पण विचारण्यात आलं होतं की इंडिया कॅन बिकम अ मोर इक्वल, म्हणजे इंडिया जो आहे, आपला भारत देश जो आहे तो कशा पद्धतीने मोर इक्वल, इक्वल म्हणजे काय, तर समान आणि प्रोग्रेसिव्ह नेशन म्हणजे प्रगतिशील देश कसा काय बनवू शकतो. सो बघा त्या मुलांनी काय काय उत्तरं दिलेले आहे, आता आपण एक एक करून वाचूया. एक्सप्रेसिंग ओपनली. एक्सप्रेसिंग ओपनली म्हणजे काय, तर आपल्याला बोलता आलं पाहिजे. आपल्याला आपले जे मत आहे, आपले जे ओपिनियन आहे ते एक्सप्रेस करता आले पाहिजे. इंडिपेंडन्स डे, इंडिपेंडन्स मीन्स हॅविंग द फ्रीडम टू स्पीक, रेज क्वेश्चन्स, शेअर आयडियाज अँड लिव्ह फ्रीली. इट ऑल्सो मीन्स बीइंग एबल टू मेक वन्स ओन चॉईसेस. अवनी 10 इयर्स जयपूर. आता ही अवनी आहे जयपूरची, 10 वर्षाची मुलगी आहे, तुमच्याच वयाची आहे. तर ती काय सांगते की इंडिपेंडन्स म्हणजे काय, तर बोलण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आपल्याला जे बोलायचं आहे ते आपल्याला बोलता आलं पाहिजे. रेज क्वेश्चन्स, आपल्याला जर काही प्रॉब्लेम्स असतील, आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर आपल्याला त्याच्यावरती प्रश्नसुद्धा करता आले पाहिजे. आपल्याला आपले आयडियाज लोकांसमोर मांडता आले पाहिजे. आपल्याला फ्रीली जगता आलं पाहिजे. आपल्याला कोणीही कोणतीही बंधनं घालून देणार नाही. इट ऑल्सो मीन्स बीइंग एबल टू मेक वन्स ओन चॉईसेस, म्हणजे प्रत्येकाला आपापल्या चॉईसेसनुसार जगता आलं पाहिजे. आता सेकंड आहे बीइंग कॉन्फिडेंट. आता एक मुलगी म्हणते, जिचं नाव आहे भाव्या, ती आहे मुंबईची, 8 वर्षाची आहे. ती सांगते बीइंग कॉन्फिडेंट म्हणजे कॉन्फिडेंट होऊन जगता आलं पाहिजे. आय फील इंडिपेंडेंट वेन आय गो आउट अँड बाय ग्रॉसरीज ऑन माय ओन अँड पे मनी केअरफुली. म्हणजे भाव्याला असं वाटतं की स्वातंत्र्य म्हणजे काय, तर मी बाहेर जाऊ शकते आणि मी स्वतः ग्रॉसरी म्हणजे मी किराणा माल काय करू शकते, स्वतः विकत आणू शकते. मला पाहिजे जेवढे पैसे झालेले तेवढे पैसे मी केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक त्याला काय करू शकते, दुकानदाराला पे करू शकते. ह्या गोष्टी तिला काय वाटतात की हे काय आहे, इंडिपेंडन्स आहे. ओके, सो इंडिपेंडन्स हेल्प्स मी गेन कॉन्फिडन्स, फेस चॅलेंजेस अँड ट्राय न्यू थिंग्स. भाव्याला वाटतं की इंडिपेंडन्स तिला जे आहे कॉन्फिडन्स गेन करण्यामध्ये, आत्मविश्वास मिळवण्यामध्ये किंवा चॅलेंजेस फेस करण्यामध्ये किंवा नवीन नवीन गोष्टी ट्राय करणे म्हणजेच तिच्यासाठी काय आहे, इंडिपेंडन्स आहे. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तिला इंडिपेंडन्स काय करत असते, ऑलवेज मदत करत असते. लिव्हिंग फ्रीली. अर्णव 10 इयर्स मुंबई. अर्णवचं मत आहे इंडिपेंडन्स म्हणजे काय, लिव्हिंग फ्रीली म्हणजे फ्रीली जगता आलं पाहिजे, कुठल्याही गोष्टीचं आपल्यावरती बंधन नसलं पाहिजे. इंडिपेंडन्स मीन्स टू फील लाईक अ हॅपी क्लाउड रोमिंग अराउंड विदाउट रिस्ट्रिक्शन. आपल्याला माहिती आहे की आभाळामध्ये जो क्लाउड आहे तो इकडे तिकडे कुठेही जात असतो, त्याच्यावर कुठलेही रिस्ट्रिक्शन असतात का, नाही. त्याचप्रमाणे माणसांनासुद्धा कुठेही जाता आलं पाहिजे, कुठल्याही देशामध्ये जाता आलं पाहिजे किंवा भारताच्या कुठल्याही राज्यात जाता आलं पाहिजे, कुठलेही रिस्ट्रिक्शन्स असायला नको. अगदी हॅपी क्लाउडसारखं आपल्याला फिरता आलं पाहिजे. डुईंग थिंग्स ऑन युअर ओन.
इट ऑल्सो मीन्स रिस्पेक्टिंग अदर्स इंडिपेंडन्स. आपल्याला दुसऱ्यांना मिळालेले जे स्वातंत्र्य आहे ते सुद्धा आपल्याला जपता आलं पाहिजे. त्यांचं स्वातंत्र्य आपल्याला हिरावून घ्यायचं नाही, तर आपल्याला त्यांचं रिस्पेक्ट करता आलं पाहिजे. सगळ्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे. परत आपल्याला जी गोष्ट आवडते ती आपल्याला करता आली पाहिजे. असं कुणाचं मत आहे? अर्णवचं मत आहे. आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलं काही मुलांना, की हाऊ कॅन वी मेक इंडिया अ फेअरर अँड मोर इक्वल नेशन. म्हणजे कसं काय आपला जो भारत देश आहे तो आणखी जास्त फेअरर म्हणजे काय, तर कुठल्याही गोष्टीचं त्याच्यामध्ये भेदभाव केला जाणार नाही, सगळीकडे इक्वॅलिटी आपल्याला दिसेल. तर असा देश कसं काय कधी बनू शकतो किंवा कसं बनू शकतो असं विचारलेलं आहे. हाऊ कॅन इंडिया बिकेम अ मोर प्रोग्रेसिव्ह नेशन. आणि आपल्या देशामधला आपला जो देश आहे तो कशा पद्धतीने आणखी प्रोग्रेसिव्ह नेशन किंवा प्रोग्रेसिव्ह देश बनू शकतो. आता बघा, त्याच्यामध्ये पण काही मुलांनी सांगितलेलं आहे की अपलिफ्टिंग एव्हरीवन. अपलिफ्टिंग म्हणजे काय, तर इंडियन्स शूड लिव्ह इन अ हार्मनी अँड शूड रिस्पेक्ट अदर्स कस्टम्स अँड बिलीव्स. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की जे इंडियन्स जे आहे त्यांनी सगळ्यांनी प्रेमाने गुण्यागोविंदाने देशामध्ये राहिलं पाहिजे, प्रत्येकाने. आणि प्रत्येकाने दुसऱ्यांच्या कल्चर्सला, त्यांच्या कस्टम्सला, बिलीफ्सला, म्हणजे आता सपोज आपले नेबर्स आहेत मुलांना, त्यांचे काही वेगळे कस्टम्स म्हणजे काय, तर रूढी परंपरा, दुसरे जे पण काही सण समारंभ करतात तर त्यांचं पण आपल्याला काय करता आलं पाहिजे, रिस्पेक्ट ठेवता आलं पाहिजे. वी शूड प्रोव्हाइड इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर एज्युकेशन अँड मीन्स फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ एव्हरी सेक्शन ऑफ सोसायटी. अपलिफ्टमेंट म्हणजे काय, तर सोसायटीमधल्या प्रत्येक लोकांना किंवा प्रत्येक मुलांना एज्युकेशन घेण्याची अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे, इक्वल अपॉर्च्युनिटी. म्हणजे आपण आधी बघत होतो की मुलांनाच फक्त एज्युकेशन घेता यायचं किंवा मुलींना तेवढं एज्युकेशन घेता येत नव्हतं. पण आता आपण बघतो की प्रत्येकाला फेअर चान्स भेटतो की एज्युकेशन घेण्याचं. ओके. सो अपलिफ्टमेंट करणे म्हणजे काय, तर सोसायटीमधला, समाजातला कुठलाही गरीबातला गरीब मुलगा असेल तरी त्याला फेअर चान्स भेटला पाहिजे एज्युकेशन घेण्याचं. ओके. नंतर आहे इरॅडिकेटिंग पॉवर्टी अँड क्रिएटिंग जॉब्स. इरॅडिकेट करणे म्हणजे काय, तर पूर्णपणे नष्ट करणे. पॉवर्टी म्हणजे गरिबी आणि क्रिएटिंग जॉब्स म्हणजे गरिबी पूर्णपणे नष्ट करता आली पाहिजे भारतातली, आणि खूप नवीन नवीन जॉब्स काय करता आले पाहिजे, क्रिएट करता आले पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला जॉब्स करण्याची, नोकरी करण्याची संधी भेटेल. वी नीड टू कंट्रोल द रॅपिडली इन्क्रीजिंग पॉप्युलेशन. आपल्या देशामध्ये जो पॉप्युलेशन वाढत चाललेलं आहे, आपल्या देशातली जी लोकसंख्या आहे खूप फास्ट काय होत आहे, ग्रो होत आहे, तर त्याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. जर अशाच पद्धतीने जर पॉप्युलेशन वाढत राहिली तर आपल्या इथे काय जास्त दिसणार आहे, गरिबी दिसणार आहे. रिमूव्ह पॉवर्टी, प्रोव्हाइड जॉब्स टू पीपल अँड कीप आय ऑन द क्राईम रेट. आणि पॉवर्टीला काय केलं पाहिजे, गरिबीला दूर केलं पाहिजे. जास्तीत जास्त जॉब्स मुलांपर्यंत काय केलं पाहिजे, जे पण यंगस्टर आहे त्यांच्यापर्यंत जॉब्स प्रोव्हाइड केले पाहिजे. आणि जे पण क्राईम रेट आहे, म्हणजे जे पण क्राईम होत असतात गावामध्ये, शहरामध्ये, तर त्या क्राईमवरती नेहमी पोलिसांचं काय असलं पाहिजे, नजर असली पाहिजे. हे कुणाचं मत आहे, रेश्मा, 8 इयर्स, आंध्र प्रदेश. नेक्स्ट बघा, राईस, फूड फॉर ऑल. Everyone should have access to good food, fruits and vegetables at affordable price so that they get to eat what they want without having to think about its price. याचं बरोबर आहे, याचं नाव आहे धीरव, 9 इयर्स, मुंबई. त्याचं म्हणणं आहे की प्रत्येकाला फूड हे भेटायला पाहिजे ऑब्व्हियसली. आणि फूड इतकं स्वस्त पाहिजे की गरीबातला गरीब किंवा श्रीमंतातला श्रीमंत माणूस त्याला जे पाहिजे ते तो खाऊ शकला पाहिजे. म्हणजे असं विचार करावं लागलं नाही पाहिजे की हे फ्रूट मी खाऊ शकतो का, किंवा मी हे डिश बनवलेली आहे हे खाऊ शकतो का, किंवा बाहेर मी हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ शकतो का. तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या अफोर्डेबल, इतक्या व्यवस्थित स्वस्त पाहिजे की ते सगळेजण काय करू शकतील, अफोर्ड करू शकतील. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टिंग इन द फ्युचर. इंडियन्स नीड टू स्पेंड ऑन एज्युकेशन, इनोव्हेशन अँड स्किल डेव्हलपमेंट. इंडियन्स म्हणजे भारताने काय केलं पाहिजे,
जास्तीत जास्त पैसा कशावरती इन्व्हेस्ट केला पाहिजे मुलांनो? एज्युकेशनवरती, इनोव्हेशनवरती, म्हणजे काहीतरी नवीन आविष्कार झाले पाहिजे, नवीन एक्सपेरिमेंट केले पाहिजेत, स्किल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. वी शूड एनकरेज सायंटिफिक रिसर्च. सायंटिफिक रिसर्च म्हणजे नवीन नवीन शोध लागल्या पाहिजेत. त्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायला पाहिजे? जे यंगस्टर आहेत, जे मुलं आहेत, त्यांना एनकरेज केलं पाहिजे. आणि हे काम कोण करू शकतो? तर हे काम गव्हर्नमेंट करू शकते. अँड मूव्ह टुवर्ड्स अ डिजिटल फ्युचर. आणि आपल्याला भविष्याकडे म्हणजे डिजिटल फ्युचरकडे आपल्याला गेलं पाहिजे. हे असं कुणाचं मत आहे? आलोकित 10 इयर्स वडोदरा. बघा किती सुंदर सुंदर मत त्यांनी आपले ओपिनियन इथे ठेवलेले आहे. नेक्स्ट आहे क्लीन इंडिया बेटर इंडिया. We need to keep our nation clean. There should be a fine on spitting and littering on the street. त्यांनी सांगितलेलं आहे की आपला देश हा कसा असला पाहिजे? एकदम स्वच्छ आणि सुंदर असलं पाहिजे. आपल्याला स्वच्छ देश ठेवला पाहिजे. जे पण लोक जिकडे तिकडे कचरा करतात किंवा जिकडे तिकडे थुंकतात त्यांच्यावरती फाईन लावलं पाहिजे. अवंतिका 12 इयर्स गाझियाबाद, हे तिचं मत आहे. नेक्स्ट आहे सपोर्टिंग स्पोर्ट्स वुमेन. ऑब्व्हियसली बघा त्यांनी किती छान सांगितलेलं आहे की आपण तर स्पोर्ट्समॅन जे आहे, जसं क्रिकेटमध्ये जर मेल असतील तर त्यांना आपण सपोर्ट करतो, पण जे फिमेल असतील तर त्यांना आपण इतकं सपोर्ट करत नाही. तर तिचं म्हणणं आहे की मृण्मयी नाव आहे तिचं. ती म्हणते आहे की स्पोर्ट्स वुमेन जे आहेत त्यांनासुद्धा आपल्याला स्पोर्ट्समध्ये काय केलं पाहिजे? सपोर्ट केलं पाहिजे. We need to give girls equal opportunities to play sports and support them as much as we support men. ती सांगते की आपल्याला मुलींना इक्वल अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. जसं आपण मुलांना देतो त्याचप्रमाणे मुलींनासुद्धा इक्वल अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. ती स्टेट लेवलवर खेळतील, इंटरनॅशनल लेवलवर खेळू शकतील. त्यांना आपण काय केलं पाहिजे? सपोर्ट केलं पाहिजे. वी नीड टू चिअर इक्वली लाऊडली फॉर बोथ जेंडर्स अँड एनकरेज देम इक्वली. ती म्हणते की आपल्याला दोन्ही जेंडर्सला म्हणजे मुलांना मुलींना इक्वली चिअर केलं पाहिजे की जेणेकरून ते काय करतील? आपल्यासाठी, आपल्या देशासाठी ते इंटरनॅशनल लेवलवर खेळू शकतील. नाव आहे तिचं मृण्मयी, 11 इयर्स, ठाणे. टीचिंग इक्वॅलिटी. To be a more equal nation, we should have a good education system that teaches equality for all. बघा इथे सांगितलेलं आहे की टू बी मोर इक्वल नेशन, जर आपल्या देशामध्ये इक्वॅलिटी आपल्याला पाहिजे असेल तर वी शूड हॅव अ गुड एज्युकेशन सिस्टम. आपल्याकडे काय असायला पाहिजे मुलांनो? चांगलं एज्युकेशन सिस्टम असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये शिकवलं जाईल की इक्वॅलिटी फॉर ऑल म्हणजे सगळ्यांसाठी समान रूल आहे, सगळ्यांसाठी सगळे लोक काय आहे? समान आहे. कुणीही खूप जास्त हाय लेवलचं नाही किंवा कुणीही जास्त लो लेवलचं नाही. एव्हरीवन इज हिअर इक्वल. वी शूड वोट फॉर लीडर्स हू वर्क फॉर एव्हरीवन्स बेटर फ्युचर. आपल्याला तशाच नेत्यांना वोट दिलं पाहिजे जे आपल्या चांगल्या फ्युचरसाठी काय करत असतील? विचार करत असतील, आपल्या चांगल्यासाठी काम करत असतील. असं कुणाचं मत आहे? अर्सलान, 8 इयर्स, हैदराबाद. आता आपण इथे वर्ड बास्केट पण समजून घेऊया. इंडिपेंडन्स म्हणजे काय? फ्रीडम फ्रॉम कंट्रोल ऑफ अदर्स किंवा बीइंग फ्री. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, बीइंग फ्री म्हणजे आपण फ्री असणे, आपल्यावर कुणाचंही बंधन नसणे, आपल्यावर कुणाचंही कंट्रोल नसणे. त्याला आपण म्हणूया इंडिपेंडन्स. नंतर आहे रिस्ट्रिक्शन. समथिंग दॅट लिमिट्स द नंबर, अमाऊंट, साईज, फ्रीडम एक्सेट्रा, समबडी, समथिंग. रिस्ट्रिक्शन म्हणजे काय? तर कुठल्या तरी गोष्टीला लिमिट्स घालून देणे की तुम्हाला हे एवढंच करायचं आहे की तुम्हाला हे करायचं नाही आहे, तर त्याला आपण म्हणूया की रिस्ट्रिक्शन. आता कधी कधी आपल्याला सांगितलं जाते की ते रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, तिथे जाऊ नका. म्हणजे आपल्याला तिथे रिस्ट्रिक्शन करून दिलेलं आहे की आपण तो एरिया क्रॉस करू शकत नाही. हार्मनी, अ स्टेट ऑफ ॲग्रीमेंट ऑर पीसफुल एक्झिस्टंट टुगेदर. म्हणजे एकत्र आनंदाने गुण्यागोविंदाने नांदणे म्हणजे हार्मनी. अपलिफ्टमेंट, द ॲक्ट ऑर प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग मोरल, सोशल, कल्चरल, इकॉनॉमिक कंडिशन्स. अशा पद्धतीने ॲक्ट करणे की जे आपल्या देशामध्ये मोरल ॲक्टिव्हिटीज असतील, सोशल असतील, कल्चरल असतील, इकॉनॉमिक असेल, ह्या कंडिशनमध्ये काय झाली पाहिजे? प्रोग्रेस झाली पाहिजे. इरॅडिकेट म्हणजे काय? टू डिस्ट्रॉय ऑर गेट रीड ऑफ समथिंग कम्प्लिटली म्हणजे नष्ट करणे, डिस्ट्रॉय करून टाकणे. इरॅडिकेट म्हणजे अजून एक दुसरा अर्थ होतो निर्मूलन करणे किंवा नष्ट करणे. इक्वॅलिटी, ट्रीटिंग एव्हरीवन द सेम विदाऊट डिस्क्रिमिनेशन. प्रत्येकाला
सेम ट्रीट करणे विदाऊट डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव न करता. तर ही होती मुलांनो वर्ड बास्केट. आय होप तुम्हाला हा चॅप्टर समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.